मुलगा व्यसनी असेल तर मुलींनो पसंतच करू नका, जाऊ द्या त्याला, देवाला सोडून देऊ आपण. आणि मालक जर घरी दारू पिऊन येत असेल तर त्या घरी राहूच नका, राहू द्या त्याला तसं. तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही सरळ करू शकता याला, पण माझ्यापेक्षा तुमचं जास्त ऐकतात ते, बरोबर आहे ना? ऐकावं लागते का नाही? खरं खरं सांग, ऐकावं लागते का नाही? अरे ऐकावं लागते का नाही? ऐकावं लागतं. कोणाचं ऐकावं लागतं? आईचं का बाईचं? म्हणजे तुला विचारतो म्हणजे मी सगळे ना ऐकावं लागते का नाही? कोणाचं? आम्ही गेलो तिकडे म्हणाल्या, ऐकावं लागतं, ऐकावं लागतं. समजा चोपदार मी जर तुम्हाला असं म्हटलं, तुम्हाला काही समजत नाही, रागील का नाही? तुम्हाला डोकं नाही असं म्हटल्यावर रागील का नाही? मग घरी कोणीच म्हणत नाही की तुम्हाला डोकं नाही म्हणत. कोण म्हणते? काहीच येत नाही म्हणते ना, काहीच. खरा आहे सोबदार बिचारा, तुमची बाजू घेऊन बोलतो, तुमची बाजू घेऊन बोलतो, ऐकताय तुमचं. त्या सूचना एखाद्या वेळेला तुम्हाला अत्यंत ग्राम्य वाटत असल्या तरी तुम्हाला विनंती आहे, सकळाच्या पाया माझे दंडवत कराल ते हित सत्य. किती दिवस कीर्तन करायला लावता आम्हाला तुम्ही, किती दिवस कीर्तन करायला लावता? अरे काहीतरी घेऊन उठलं पाहिजे ना कीर्तन लेको. खाली पडलेलं शेण जर माती घेऊन उठत असेल तर कीर्तनसुद्धा काहीतरी घेऊन उठलं पाहिजे ना. हां, तुम्ही का आम्हाला असंच वाटी लावता का? कान धरून आणायचा आणि शेपूट धरून काढून द्यायचा, असं करता का लेका? कधी सुधारणार तुम्ही? विठाला विठाला आगे बोडून हम तुम्हारे साथ हैं, काय आमच्यासोबत राहा. आमच्यासोबत राहण्याची पाळी आली आता, तुम्हाला वेळ आली आता. परमार्थाच्या सोबत राहा, संप्रदायाच्या सोबत राहा. असो, संगती माणसाच्या जीवनातला वाईट परिणाम आहे. पहिले पहिले माणूस खूप चांगला असतो, नंतर नंतर तो संगतीनेच बिघडत जातो, संगतीनेच बिघडत जातो. दोन पोपट होते, दोन्ही पोपटाला शिकवायचं होतं. दोन्ही पोपट राजाने घेतले. एक पोपट शिकवण्यासाठी कसायाकडे ठेवला, एक पोपट शिकवण्यासाठी एका साधूकडे ठेवला. 6 महिन्याने त्या पोपटांची भेट घेण्यासाठी राजा गेला. कसायाकडे ठेवलेला होता तो कसायाकडे ठेवलेला पोपट बोलायला लागला, किती पाहिजे, कशाचं पाहिजे, कुठलं पाहिजे, कोरोना आहे, भरपूर घ्या, असं तो पोपट बोलत होता. पण दुसरा पोपट त्या ठिकाणी साधूच्याकडे ठेवला होता. त्या पोपटाकडे ज्यावेळेला राजे गेले त्यावेळेला तो पोपट चांगलं बोलायला लागला. इदम आसनम अलंक्रियताम भवताम, पाहुणे आलेत आपल्या घरी, याला आसन टाका, चहा घेणार, कॉफी घेणार, काय घेणार, बोलत होता, चांगलं बोलत होता. एक वाईट बोलत होता. वाईट बोलणारा पोपट सुद्धा राजाने सोबत घेतला, चांगला बोलणारा पोपट सुद्धा सोबत घेतला. सोबत घेऊन एका बाजूला राजा गेला आणि त्या वाईट बोलणाऱ्या पोपटाला मारण्यासाठी त्याच्या मानेवर असा सुरा ठेवला. असा सुरा, असा नाही ठेवला, असा ठेवला, असा सुरा ठेवला आणि सुरा ठेवून त्याला मारणार. तेवढा चांगलं बोलणारा पोपट आणखी चांगलं बोलायला लागला की राजे नका मारू त्याला, नका मारू. का मारू नाही? अभद्र बोलतो, माझ्याशी अभद्र बोलतो, माझ्या घरी राहतो, माझ्याशी अभद्र बोलतो, मी शिकवायला ठेवलं, मला उलट बोलतो, माझ्याशी अभद्र बोलतो. अर्थात कुठलं पाहिजे, काय पाहिजे, असभ्य बोलतोय म्हणून मी याला मारणार. तू चांगला बोलतोय म्हणून मी तुला बक्षीस देणार. त्यावेळेला चांगलं बोलणारा पोपट आणखी चांगलं बोलला, राजेसाहेब मी जे चांगलं बोलतोय ना हा माझा गुण नाही, आणि ते जो वाईट बोलतोय ना हा त्याचा दोष नाही. अर्थात मला तुम्ही चांगल्या घरी ठेवलं म्हणून मी चांगलं बोलतोय, तुम्ही त्याला वाईट घरी ठेवलंय म्हणून तो वाईट बोलतोय. गवाशनानाम सशृणोति वाक्यम अहं हि राजन वचनम मुनीनाम न तस्य दोषो न च मद्गुणो वा संसर्ग दोषा गुणा भवंती. नाथ बाबा म्हणतात, खळाची संगती उपयोगाशी नये, आपणा अपाय त्याचे संगे. आपल्याला त्याने अपाय होईल. दृष्टांत देईल पहा.
अत्यंत प्रेमाने ऐकताय तुम्ही. देईल दृष्टांत. काय झालं बघा, एक कावळा राजहंसाच्या घरी पाहुणा म्हणून गेला. राजहंसाच्या घरी 2 दिवस तो पाहुणा म्हणून राहिला. राजहंसाने त्याचा पावनचार सुद्धा खूप चांगला केला. आणि मग कावळ्याने आमंत्रण दिलं, काय हो, आम्ही तुमच्या घरी आलोत ना, तसं तुम्ही आमच्या घरी आलं पाहिजे ना. आम्ही तुमच्या घरी लग्नाला आलोत ना, मग तुम्ही आमच्या घरी लग्नाला आलं पाहिजे ना. आम्ही आलोत तसं तुम्हीही आलं पाहिजे. राजहंसाने सुद्धा ते आमंत्रण स्वीकारलं. कावड्याच्या घरी राजहंस आला. एका 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 वटवृक्षावर अशा आडव्या तेळव्या काळ्या ठेवलेल्या होत्या, तेच त्याचं घर होतं. दोघंही तिथं बसले. सावली फार गर्द होती. मृगयेसाठी राजा आलेला होता. राजा आपल्या सैन्याच्या मांडीवर डोकं टेकून विश्रांती करत होता. नेमक्या दोघांच्या गप्पा चालू होत्या. राजाने सैन्याकडे पाहिलं. सैन्याने संकेत स्वीकारला. त्या ठिकाणी बाण बाहेर काढला आणि कावड्याच्या दिशेने सोडला. हुशार असतात कावडे, एका डोळ्याचे असले तरी. सोडलाय बाण, गेलाय कावडा उठून, लागलाय तो बाण राजहंसाला. राजहंस फडफड करत खाली पडला. आणि त्या ठिकाणी राजाच्या समोर राजहंस पडल्यानंतर राजाने त्याला विचारलं, काय रे, कावडा आहेस का तू? तू कावडा आहेस? कारण हे गंध तर कावड्याच आहे. तो म्हटला, नाहं काको, मी कावडा नाही. मग तू कोण आहेस? हंसोहम निर्मले जले, मी राजहंस आहे. पण कळलंय हो राजेसाहेब मला. म्हटले, काय कळलं? नीच संग प्रसादेनं जातन जन्म निरर्थकम कळलंय मला. या नीचाची संगती केली नसती तर माझं जीवन निरर्थक झालं नसतं. या नीचाची संगती केली नसती तर मला मरण्याची पाडी आली नसती. राजांनो, लक्षात ठेवा, नीचाच्या संगतीने माणसाचं मरण सुद्धा ओढवू शकते. कडाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाये त्याचे संगे. म्हणून तर महाराज म्हणतात, विठ्ठल विठ्ठल. अरे राजांनो, बस फक्त अर्धा तास बोलणार आहे मी तुमच्याशी. ऐका, वाईट संगती वाईट असते. म्हणून माझ्या भगिनींना विनंती आहे, तुमच्या बाजूने जर कोणी कौशल्य असेल तर तिची संगती करा. तुमच्या बाजूने जर कोणी सुमित्रा असेल तर तिची संगती करा. तुमच्या बाजूने जर कोणी उर्मिला असेल तिची संगती करा. तुमच्या बाजूने जर कोणी मंथरा असेल तिची संगती करू नका. कौशल्याची संगती करा, ती तुम्हाला कौशल्या बनवेल. उर्मिलेची संगती करा, ती तुम्हाला उर्मिला बनवेल. पण तुम्ही मंथरेची संगती करत असाल तर ती तुम्हाला कैकई बनवेल. कैकई बनवेल. हो, आहे ना कोणाचं नाव उर्मिला ह्याच्यात? हात वर करा बरं. 5,000 रुपये बक्षीस आहे. उर्मिला आहे का कोणी? उर्मिला आहे का? अरे उर्मिला, 5,000 रुपये देऊन टाका विनेकरी नंतर आहे ना. सीता आहे का कोणी? सीता 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 आहे का? वैदेही, सीता, जानकी आहे पाठीमागं. 5,000 रुपये देऊन टाकजा महाराजांना. कौशल्य आहे का कोणाचं नाव? आहे? अरे आणखी गेले वा 5,000 रुपये आपले. आता पुढच्या नावाला 25,000 रुपये बक्षीस आहे. कैकई आहे का कोणाचं नाव याच्यात? कैकई म्हटलं तर बापरे, मुर्दा कैकई म्हणतो. आज सुद्धा कैकईचं नाव कुणी ठेवत नाही, फक्त तिने मंथरेची संगती केली म्हणून. फक्त मंथरेची संगती. मंथरेची संगती जर केली नसती तर आज कौशल्यापेक्षा सुद्धा कैकईचं नाव वाढलं असतं. कारण कैकई रामावर जास्त प्रेम करत होती. कैकई म्हणत होती मंथरेला, अरे जैसा भरत तैसाची राम, दोहीशी मज समसमान, उपजे तू का मानसी विषम, मूर्ख परम तू एकी. भरत इष्ट राम अनिष्ट, ऐसे मानिती ते महापापिष्ट. भरताहुनी अधिक, ऐकतं ना ओवी? ओवीचा अर्थ लक्षात ठेवा. भरताहुनी अधिक, राम प्रिय मज आत्यंतिक, तू मूर्खत्वे मानसी दुःख, मज महासुख राम राज्ये. कौशल्याबद्दल बोलली तरी चालेल मंथरे, तू मंथरे राजाबद्दल बोलली तरी चालेल, दीदीबद्दल बोलली तरी चालेल, प्रजेबद्दल बोलली तरी चालेल, पण माझ्या राघवबद्दल एक शब्द बोललीस ना, मी तुझी जीभ तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल.
माझ्या राघवबद्दल बोलते, शरम नाही वाटत तुला? आमच्या घरचं खाते, आमचं घर फोडण्याचा प्रयत्न करते. घरफोडी कुठली घरफोडी? जब तू करहू करसी घरफोरी तब धरी जीभ कढावू तोरी. तो जीभ तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही मी. घर फोडायचा प्रयत्न करते. आपल्या पायरीने राहायचं असते, दाशी आहेस तो. तुझ्यावर मी इतकं चांगलं बोलते म्हणून काय तू आमचं घर फोडणार आहेस का? खबरदार राघवबद्दल बोललीस तर. मंथरा होती ती. कपटी माणसं कपटी असतात. कपटी माणसं एक एक फासा टाकत राहतात आणि त्या ठिकाणी त्यांना फसवायचंच असते. सरळ माणसं त्याच्यामध्ये फसत असतात. हरणालाच का लोक पकडतात? वाघाला का जाळं टाकत नाहीत? बिचारे सरळ असतात म्हणून हरणं पकडल्या जातात. जावर वाघाला फाडून टाकील. विठाला विठाला विठाला. माहित नाही काही तुला? भरताच्या गैरहजेरीमध्ये हा राज्याभिषेक होतो काही. भरत मामाच्या घरी असताना हा राज्याभिषेक होतो काही. वाटत असेल तुला राजे चांगले आहेत पण कपटी आहेत. राघव सुद्धा कपटी आहे. हे सगळे कपटी आहेत काही. लक्षात ठेव. मी माझ्यासाठी नाही, मी तुझ्यासाठी बोलते काही. पण काही ज्या वेळेला जीभ तोडायची भाषा करते ना महाराज, त्यावेळेला मंथरा शेवटचं शस्त्र वापरते, रोदन. रडणं हे शेवटचं शस्त्र असते कपटी माणसाचं. घरातल्या कपटी माणसाच्या रडण्यावर घरातल्या करत्या माणसाने विश्वास ठेवायचा नसतो. आमचं तर कोणी ऐकतच नाही बाई, काही हौस नाही बाई, काही काहीच नाही बाई. किती काम करावं लागते बाई आम्हाला. बरोबर बाई, मालिका सुरू झाली की माणसं जेवायला बसतात बाई. मालिका घरातल्या करत्या माणसाने कपटी माणसाच्या रडण्यावर विश्वास ठेवायचा नसतो. अरे 10+1 असते का 1+10 असतात? विनेकरी सांगा, 10+1 का 1+10? 1+10. 10+1 करायचा असतो का 1+10 करायचे असतात? हे तुझा अनुभव सांगतो का तू? 10+1 करायचा असतो. एखादा घरातला माणूस घर फोडण्याचा प्रयत्न करत असेल आणि 10 माणसं जर खऱ्या अर्थाने त्याच्यामुळे नाराज होत असतील, एखादा माणूस वजा झाला तर काय फरक पडतो? 10ला सांभाळायचं आहे आपल्याला. जा तिकडे, नको डोकं खाऊ. पण तुमची काय ताकद चोपदार असं म्हणायची. काय ताकद तुमची आहे का रे दोघायची? त्याची नाही, तुमची नाही. आता कोणाला सांगू मग मी? विठाला विठाला. रामावर अत्यंत प्रेम करणारी कैकेयी, माझ्या राजानो, अत्यंत प्रेम करणारी कैकेयीचा उपाय बघा, नाथबाबाच्या ओव्या बघा. तीच कैकेयी रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास मागायला तयार होते. हा कुसंगतीचा परिणाम आहे. सुनहू प्राण प्रिय भावत जी का, देहू एक बर भरत ही टीका. राजे, माझे 2 वर तुमच्याकडे शिल्लक होते. त्यातला माझा पहिला वर आहे, गादी भरताला भेटली पाहिजे. राघव 14 वर्ष वनवासात गेला पाहिजे. मागहू दुसर बर कर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. तापस वेश विशेष उदासी. याचा आवाज कमी कर ना. सवदा बरस राम बनवासी. पहिल्या वराने भरताला आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास मागितला कैकेयीने. मला हे सांगायचं आहे तुम्हाला, हा कुसंगतीचा महिमाच आहे. कुसंगती अशी आहे. सांगेल एक उदाहरण कुसंगतीबद्दल, नंतर मला विसंगतीकडे जायचं आहे, नंतर सत्संगतीकडे घेऊन जायचं आहे, कारण महाराजांची 30 मागणी आहे आजच्या अभंगातली. बघा, कुसंगती. हिरा घ्या, हिरा. हिरा ऐरणीवर ठेवा महाराज. वरून
त्या लोहाराच्याच बायकोने त्याच्यावर घन मारू द्या महाराज, पण तो खरा हिरा असेल ना तो कधी फुटणार नाही. एक तर ऐरणीमध्ये तरी जाईल, नाही तर उडून तरी जाईल. करणीचा जर हिरा असेल, खडी साखरेच्या एखाद्या खड्याचा जर तुम्ही बनवलेला असेल, त्याची परीक्षा घेण्यासाठी सोनाराकडे जाऊ नका, लोहाराकडे जा. लोहाराच्या ऐरणीवर ठेवा, वरून घन मारू द्या. कधीच जो फुटत नाही तो खरा हिरा आहे. जो फुटत राहतो तो हिरा नाही. फुटतो तो हिरा कसा? फुटत नाही तो खरा हिरा आहे. माणसाने कधी फुटायचं नसते, लक्षात ठेवा. जे किती मोठं इलेक्शन असलं, फुकट प्यायला भेटली का म्हणून फुटायचं का? फुटायचं नाही. का किती दिवस आहे प्यायला? जोपर्यंत निकाल नाही, सगळा शेवटचा दिवस होत नाही तोपर्यंत, मग मात्र प्यायलासुद्धा आपल्याजवळ काही सापडत नाही. असू द्या. मला असं वाटतं की करणीचा होई चुरा, हिरा कधी फुटत नसतो. काय झालं महाराज, एका नेत्याची मुलाखत घेतली, नेत्याच्या सौभाग्यवतीची मुलाखत घेतली आम्ही. फार मोठे नेते होते. त्यांच्या सौभाग्यवतीची मुलाखत घेताना आम्ही त्यांना असा प्रश्न विचारला की तुमच्या मालकाचं सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे म्हणे. मग माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मालकाचं नाव आहे. मालकाचेच फोटो असतात पेपरला. मग माझ्या मालकाचे सगळे फोटो असतात म्हणे पेपरला. बापरे, सगळ्या महाराष्ट्रावर तुमच्या मालकाचे उपकार आहेत म्हटले. मग सगळ्या महाराष्ट्रावर माझ्या मालकाचे उपकार आहेत. सगळ्या महाराष्ट्रावर तुमच्या मालकाचे उपकार आहेत, मग तुमच्यावर काय उपकार आहेत? म्हटले किती उपकार आहे? माझ्या मालकाने आजपर्यंत इतके पक्ष बदलले पण अजून मला बदललं नाही. किती उपकार आहेत?